Greetings to you in the name of our Lord and Savior Jesus Christ. आपल्या तारणारे येशू ख्रिस्त याच्या गोड आणि प्रिय नावात आम्ही तुम्हा सर्वांचं स्वागत करीत आहोत. I am so glad that we are once again back on Jesus India TV as well as our YouTube channel Living in Prophetic Times. आम्ही खूप आनंदित आहोत की आम्हाला पुन्हा एकदा तुमच्याशी संवाद साधायची संधी भेटली YouTube चॅनल द्वारे आणि या जीसस इंडिया TV द्वारे. And this is the consecutive fourth month that God has brought this opportunity to come and preach the living gospel of the Jesus Christ. आणि हा सलग असा चौथा महिना आहे की जिथे आम्हाला देवाने ही संधी दिली की त्याचं वचन आम्ही सांगू तुम्हाला. And now the year 2020 is almost coming to a close. आणि हे जे 2020 हे वर्ष आहे ते एकदम अंतिम टप्प्यात आहे, संपण्याच्या क्षणात आहे. And many of us, you as well as I, your family and our family, we have gone through a lot of turmoil in this year of 2020. आणि कित्येक अशा कष्टातून ह्या 2020 मधून आपण पदार्पण केलेले आहे. And the entire world has witnessed this turbulence and this shaky times. आणि एकदम हलवून टाकणाऱ्या अशा परिस्थितीतून संपूर्ण जग हे गेलेलं आहे. However, one constant which has always remained is Jesus never fails and he never changes. आणि या गोष्टीतून फक्त एकच गोष्ट आहे सातत्याने जी कधीच बदललेली नाहीये, ती म्हणजे आहे की येशू हा कधी पराजित होत नाही आणि तो कधी हारत देखील नाही. Jesus has never ever failed. येशू हा कधीही पराजित झालेला नाही. And today as we are continuing with the series of what do you do in a broken relationship, this entire month of December we are going to talk about how Jesus is going to bring healing in your relationship. आणि पूर्ण जो डिसेंबर जो महिना आहे त्यात आपण जे तुमचे नातेसंबंध आहेत त्यात जेव्हा वाद होतात तेव्हा काय करायचं असतं किंवा ते तुटण्याच्या घडीला येतात तेव्हा काय करायचं असतं त्याबद्दल आपण बोलणार आहोत. And before we go ahead and discover from the word of God, we will go ahead and pray for you. आणि देवाच्या वचनाकडे वळण्याआधी आपण प्रार्थना करू. हे देव बाप्पा, विशेष करून या समय बाप्पा तू आमच्या बरोबर आहेस म्हणून आम्ही तुझे आभार मागतो. दे बाप्पा, आम्हाला तू पुन्हा एकदा संधी दिलीस बाप्पा तुझं वचन ठामपणे आणि निर्भीडपणाने सांगण्यासाठी दे बाप्पा, म्हणून आम्ही तुझे आभार मागतो बाप्पा. आम्हाला जे तू ओझं दिलेलं आहेस बाप्पा आत्मे जिंकण्याचं बाप्पा, त्यासाठी देखील आम्ही तुझे आभार मागतो बाप्पा. माझा बंधू अभिषेक आणि मी स्वतः मयंक दे बाप्पा तुझ्या हातात समर्पित होतो बाप्पा. आणि जे कोणी आमचा श्रोतागण आहे बाप्पा त्या प्रत्येकाला नासुरे प्रभू येशू ख्रिस्ताने अनमोल अशा रक्ताने त्यांना तू धुवून स्वच्छ कर बाप्पा. आणि त्यांना तुझ्या तारणा परत तू सज्ज करणारा परमेश्वर आहेस म्हणून आम्ही तुझे आभार मागतो बाप्पा. जे कोणी ऐकणारे आहेत बाप्पा त्या प्रत्येकाला तुझ्या पवित्र आत्म्याने तू भर आणि बंधू अभिषेक आणि मला देखील तू भर बाप्पा. हा वेळ काळ समय तुझ्या हाती देतो. हीच लहानशी विनंती तारणाऱ्या येशूच्या नावाने मागतो म्हणून तू ऐक. आमेन. Today, as we are going to discuss the first part of the solution to how do we bring healing in our relationship. आणि आज आपण या पहिल्या भागात असं बघणार आहोत की जे नातेसंबंध आहेत त्यात जो तणाव गेलेला आहे किंवा जे तुटण्याच्या घडीवर आहेत त्यात आपण कसे पुन्हा एकदा नाविन्य आणू शकतो ते पाहणार आहोत. As we have learnt from the word of God, जसे आपण वचनातून पाहिले, I will like to ask my brother Abhishek to open the book of Colossians chapter 3 and verse number 12. आणि आपण कलसीकरास याचे पहिले पत्र 3रा अध्याय आणि 13वे वचन आपण पाहणार आहोत. ते Colossians chapter 3 verse number 12 and 13. कलसीकरास याचे पत्र याचं 3रा अध्याय आणि 12-13वे वचन. तेव्हा तुम्ही देवाचे पवित्र व प्रिय असे निवडलेले लोक आहात म्हणून करण्यायुक्त हृदय, ममता, सौम्यता, लीनता, सहनशीलता ही धारण करा. एकमेकांचे सहन करा आणि कोणाविरुद्ध कोणाचे गाराने असल्यास आपसात क्षमा करा. प्रभूने तुम्हाला क्षमा केली तशी तुम्हीही करा. As the word of God, which is the only authority and which is pure, देवाचे जे वचन आहे त्यालाच या गोष्टीमध्ये अधिपत्य आहे आणि तेच एकदम पवित्र आहे. and it is very pure and holy. आणि ते खूप शुद्ध आणि पवित्र आहे.
The word of God says that whatever disputes that you all are having in the relationship, first learn to resolve it among yourselves. आणि देवाचे वचन आपल्याला असे सांगते की जर तुम्हामध्ये कुठलेही वाद असतील तर ते पहिला तुम्ही एकमेकांमध्ये संपुष्टात आणण्याचा प्रयत्न करा. Our mind is the mental airport where all the thoughts are accumulated. आणि आपली जी बुद्धी आहे तिथं ती एक अशी जागा आहे की जिकडे सगळे आपले विचार जे आहेत ते साचत राहतात. Where whatever we think in the entire day is always, it's a thought process. We first think, and whatever we think, as the word says, that whatever we think, so we speak. आणि आपल्याला वचन असे सांगते की जे काही आपण दैनंदिन जीवनात करतो ते जे आपल्या जे डोक्यात जाते ते त्यानुसार आपण ते विचार करतो आणि तसेच आपण ते बोलतो. So that's the reason we need to develop a very right thinking pattern so that our actions will be beautiful and will be blessed. आणि आपण हे नेहमी पाहिले पाहिजे की आपण जे नेहमी बोलतो ते खूप चांगले असावे आणि ते सुंदर रीतीने आपण ते सादर करावे. So the first important thing I would like to encourage you, and I will prophesy and pray for you, is that your mind should be purified with the blood of the Lord Jesus Christ. आणि मी हे तुम्हाला आज प्रोत्साहित करू इच्छितो की तुमची जी बुद्धी आहे ती येशू ख्रिस्ताच्या पवित्र रक्ताने शुद्ध करा. And there is power in the blood of Jesus. When you have the right thinking, then all your relationships will be beautiful. आणि आपल्याला देवाचे वचन असे सांगते की येशूच्या रक्तामध्ये एवढी शक्ती आहे की जे काही तुमचे विचार आहेत त्यावर तोच फक्त खूप चांगल्या रीतीने ते सादर करू शकतो. So you need to have that consolation of claiming and pleading the blood of Jesus daily in your life, and not just for a minute but continuously. आणि देवाचे जे वचन आहे ते तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये दैनंदिन रीतीने तुम्ही ते सादर केले पाहिजे. As we have been exploring since the month of September, from the time we started our broadcast, आणि सप्टेंबर महिन्यापासून आपण जे पाहत आहोत त्यानुसार, and it is mentioned very clearly, I have continuously talked about it in Galatians chapter 5 verses 22 and 23. You don't need to open it, you can read it for yourself. It explains the fruit of the Holy Spirit. आणि पवित्र आत्म्याची जी फळे आहेत ते तुम्ही गलती करास याचा 5वा अध्याय 22व्या वचनामध्ये आपण पाहिलेले आहेत, ते तुम्ही बघू शकता. And Paul, the same author, also mentions it in the book of Colossians in chapter 3 verses 12 and 13. He again reiterates the same for the Colossian church. आणि कलसीकरास यातली जी मंडळी आहे तिथे देखील पौलाने पुन्हा ह्याचं जे आहे ते उदाहरण दिलेलं आहे आपल्याला. What the Holy Spirit, the person who's filled with the Holy Spirit, he will bear a certain kind of a fruit. आणि तो असं म्हणतो की जो कोणी पवित्र आत्म्याने भरलेला आहे त्याला कुठल्या ना कुठल्या प्रकारची फळे नक्कीच भेटतात पवित्र आत्म्याची. I can challenge you in the name of Jesus Christ that the relationships which have a problem or which have their relationships distorted are not reading the word of God. आणि मी हे नक्कीच सांगू शकतो की जो कोणी येशू ख्रिस्ताचे जे वचन आहे ते पाहत नाहीये त्याचे नक्कीच जे आयुष्यामधली जी नातेसंबंध आहेत त्यांमध्ये ताणतणाव आहेत. If you are reading the Holy Bible, if you are reading the Holy Word of God daily, and if you have a prayerful life, then your relationships will always have a solution and peace. आणि जर तुम्ही देवाचे वचन हे दैनंदिन तुम्ही वाचत असाल तर प्रत्येक जे तुमच्या नातेसंबंधांमधले ताणतणाव आहेत त्याला कुठला ना कुठला तरी मार्ग असेल. The reason the Lamb of God, which is Jesus himself, came upon this planet Earth, as it is mentioned in the book of John chapter 1 verse number 12. आणि योहान याचा एक पहिला अध्याय आणि 12वे वचन यामध्ये आपण असे पाहतो की, And I will ask my dear brother Abhishek to read it again for us. आणि ते आपण पाहू. In the book of John chapter 1 verse number 12, it mentions very clearly, ते असे म्हणते की परंतु जितक्यांनी त्याचा स्वीकार केला तितक्यांना म्हणजे त्याच्या नावावर विश्वास ठेवणाऱ्यांना त्याने देवाची मुले होण्याचा अधिकार दिला. so we are considered as the children of the living God when we accept the only Savior, which is Jesus himself. आणि जेव्हा आपण आपल्या तारणाऱ्या येशू ख्रिस्ताला स्वीकारतो, तोच फक्त आपला तारणार आहे असं स्वीकारतो, तेव्हा आपल्याला ते बरे राहते. And we are considered as the children of the living God. आणि आपण जिवंत देवाची लेकरं समजली जातो.
So when that happens, then your right thinking, as we are exploring on this topic, that we will have the right thinking. आणि जेव्हा आपण या विषयाकडे पाहतो तेव्हा आपलं जी विचारसरणी आहे ती आपली बरोबर होती. So this is a very practical approach that I am trying to help you out, or I'm rather teaching that your mind needs to be focused that Jesus is the savior of the world. आणि यामधून आपण हे समजले पाहिजे की फक्त आणि फक्त येशूच या जगाचा तारणारा आहे. And Jesus is the savior of my soul. आणि येशू हा माझ्या आत्म्याचा तारणारा आहे. If you are walking in salvation, then automatically your relationships will be sorted out. आणि जर तुम्ही तारणामध्ये जगत असाल तर तुमचे नक्कीच नातेसंबंधांमधले ताणतणाव नष्ट होतील, संपुष्टात येतील. Now understand, I'm trying to draw a parallel out here that the reason that we consider salvation is because God wanted to establish a relationship with us. आणि मी हे तुम्हाला साम्य ह्याच्यातलं दाखवतो की ह्याच्यात साम्य काय आहे की येशूला आपल्यामध्ये जे नातेसंबंध आहेत ते सारखे आणायचे होते. He wanted to establish a relationship with us, so he loves us. आणि त्याला जे नातेसंबंध आहेत ते दृढ करायचे होते कारण तो आपल्यावर प्रेम करत आहे. The same way, the husband and wife needs to establish a relationship because they need to love each other. आणि जे पती आणि पत्नी आहे त्यांनी देखील जे त्यांचे नातेसंबंध आहेत ते दृढ करण्याची गरज आहे. And so I am encouraging the husband and the wife, my dear brother and sister. आणि मी प्रोत्साहित करू इच्छितो माझ्या प्रिय पती आणि पत्नींना, And my dear brother and sister, माझ्या बंधू आणि भगिनींना. it is very clear that it is mentioned that the husband does not need to look up to his wife for perfection. आणि जो पती आहे त्यांनी हे पाहण्याची गरज नाहीये की त्याची जी पत्नी आहे ती एकदम पूर्णत्वास आहे की एकदम तिच्यात कुठली कमी नाहीये. Or the wife does not need to look up to the husband for perfection. आणि पत्नीने देखील तिच्या पतीकडे तो एकदम बरोबरच असला पाहिजे असे पाहिले नाही पाहिजे. They need to look up to the Lord Jesus Christ, who is the perfect person. आणि एकदम खरी व्यक्ती आणि एकदम जी बरोबर व्यक्ती आहे ती फक्त आणि फक्त येशूच आहे हे पाहिले पाहिजे दोघांनी देखील. So when the husband looks to the Lord Jesus Christ for perfection, आणि जेव्हा एकदम एक उदाहरण म्हणून जेव्हा पती येशू ख्रिस्ताकडे पाहतो तेव्हा, and a wife looks up to the Lord Jesus Christ for perfection, आणि जेव्हा पत्नी देखील येशू ख्रिस्ताकडे पाहते तेव्हा their relationship will always be beautiful. त्यांचे जे नातेसंबंध आहेत ते नेहमीच सौंदर्याने भरलेले असतील. So now they are not looking at each other for the mistakes that they do. आणि तेव्हा ते एकमेकांकडे त्यांनी केलेल्या चुकांसाठी ते पाहत नाहीयेत. As the word of God says in Psalm 120 verses 6 and 7. आणि स्तोत्रसंहिता याचा 120वा अध्याय वचन 6 आणि 7 आपण पाहणार आहोत. And the word of God actually says, आणि वचन असे म्हणते की शांततेचा द्वेष करणाऱ्यांजवळ माझा जीव बराच काळ राहिला आहे. मी शांतता प्रिय आहे, तरी मी बोलतो तेव्हा ते लढाईस प्रवृत्त होतात. so whenever I speak, the person who is opposite to you, he tends to make a war. आणि मी हे तुम्हाला सांगू इच्छितो की जी कोणी व्यक्ती तुमच्या विरोधात असते ती नेहमी कुठलं ना कुठलं तरी भांडण काढायचा प्रयत्न करते. So out here, you are trying to build a relationship without the intervention of the Lord Jesus Christ. आणि इथे असे होत आहे की तुम्ही येशू ख्रिस्ताची मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करत नाहीये. When the author, that is David, the book of Psalms, if he is facing a challenge as a king of Israel, he does not go and ask the army that what you need to do, but he looks up to his living God for solution. आणि स्तोत्रसंहिता याचा जो लेखक आहे दावीद राजा, जेव्हा त्याच्या जी काही त्याची सैन्य आहे जेव्हा त्याला त्याच्यामध्ये वाद होतात किंवा कुठल्याही प्रकारची त्याला समस्या येतात तेव्हा तो सैन्याकडे जात नाही की हे विचारायला की आता काय करायला पाहिजे. But he goes to the Lord Jesus Christ. He goes up to the Lord to ask for a solution. आणि तेव्हा तो येशू ख्रिस्ताकडे जातो एखादा त्याला पर्याय किंवा त्याला उत्तर मिळवण्यासाठी. And that is how a relationship is established with your people at work. आणि तशाच रीतीने तुमच्या कामामधल्या लोकांशी तुम्ही तुमचे नातेसंबंध दृढ करू शकता. Is your manager or your boss trying to harass you? आणि कुठल्याही प्रकारची तुमची छळवणूक करू इच्छित आहे का तुमचा जो मॅनेजर आहे कामातला? Believe me that start following this, that fast and pray for your manager, and then after your fasting and prayer is completed, walk up to him and speak with him with kindness. तर मी तुम्हाला हे
प्रोत्साहित करू इच्छितो की तुम्ही प्रार्थना करा आणि तुम्ही त्यासाठी प्रार्थना करा आणि नंतर तुम्ही नक्कीच त्याकडे जेव्हा जाताल तेव्हा तुम्हाला त्यामध्ये एक सौम्यता दिसेल. How much ever your boss or your manager might be bad, तुमचा जो बॉस आहे, तुमचा जो मालक आहे, तो किती तुमच्याशी वाईट वागत असेल, however, understand one thing, that the same Jesus who died for you also died for your boss. तर तुम्ही हे समजण्याचा प्रयत्न करा की जो येशू तुमच्यासाठी मेला तोच तुमच्या बॉससाठी देखील मेलेला आहे, And the मालकासाठी सुद्धा same, मेलेला आहे. and the same Jesus Christ was crucified, he was resurrected, and he is alive today. आणि जो येशू ख्रिस्त ज्याची छळवणूक करण्यात आली होती, त्याला क्रुसावर चढवण्यात आले होते, तो आज देखील जिवंत आहे. As the Lord Holy Spirit is leading me to say one very important thing. आणि जसे पवित्र आत्मा मला एक गोष्ट सांगण्यास तुम्हाला प्रवृत्त करू इच्छितो की If you are at your workplace, understand one thing, that your workplace is not your source of income. तर तुम्ही हे समजण्याचा प्रयत्न करा की तुमची कामाची जी जागा आहे ते तुमचे उत्पन्न तुम्हाला तिथून येत नाहीये पूर्णपणे. It is the resource, but the source is always God. तो एक पर्याय आहे जो तुम्हाला देवाने पुरवलेला आहे. And the source of your income is always God. God needs to take complete authority and God needs to take complete self for everything that you do. आणि जो देव आहे तोच फक्त आणि फक्त तुम्हाला उत्पन्न पुरवत आहे आणि दुसरं कोणी त्याला पुरवत नाहीये. So as my dear brother, I have a brother named Brother Prakash. He was just leading us just before making this recording, and he was telling us one very beautiful thing, that whenever there is a calamity, he continuously keeps on praying, especially praying in tongues. आणि हे रेकॉर्डिंग सुरू व्हायच्या आधी आमचे जे बंधू आहेत प्रकाश, त्यांनी आम्हाला सांगितले की जेव्हा नेहमी कधी पण त्यांच्या आयुष्यात त्यांना संकट येते तेव्हा ते सतत आणि सतत प्रार्थनेमध्ये असतात. And especially he starts praying in tongues. आणि ते अन्य भाषांमध्ये बोलतात. And the Holy Spirit has power to take complete control over the situation. So if you are facing a difficulty, you need a breakthrough, the Lord Holy Spirit will provide it for you. आणि तिथे पूर्णपणे पवित्र आत्मा जो आहे तिथं प्रभुत्व गाजवत आहे. I prophesy in the name of the Lord Jesus Christ for each and every family which is facing any kind of a relationship tension. It will go away in the name of the Lord Jesus Christ if you follow these simple practical steps. आणि ज्या मी तुम्हाला प्रॅक्टिकल जी पावलं जी सांगितलेली आहेत, त्याच्या ज्या पायऱ्या सांगितलेल्या आहेत, त्या जर तुम्ही आचरणात आणल्या तर नक्की आणि नक्कीच येशू जो आहे त्या इथं तुमच्या आयुष्यामध्ये प्रभुत्व गाजवेल. As we are discussing the understanding of your mind and your heart. आणि जेव्हा आपण असे हे समजण्याचा प्रयत्न करतो की तुमच्या हृदयामध्ये आणि तुमच्या बुद्धीमध्ये काय नातं आहे नक्की. I have actually started praying and speaking it out loud that Jesus, with your precious blood, wash my eyes. आणि मी हे समजण्याचा जेव्हा प्रयत्न करत असतो तेव्हा मी येशूला ही विनंती करतो की तुझ्या पवित्र रक्तांनी माझे डोळे स्वच्छ कर. When your blood washes my eyes, I will be able to start seeing the right things. आणि जेव्हा तुझे पवित्र रक्त जेव्हा त्यांनी माझे डोळे स्वच्छ होतील तेव्हा मी ज्या गोष्टी बरोबर आहेत त्या नीट पाहता येतील मला. As well as I continuously pray that Jesus, with your precious blood, wash my ears. आणि मी जेव्हा देवाकडे येशूकडे प्रार्थना करत आहे की तू तुझ्या पवित्र रक्ताने माझे कान स्वच्छ कर, so that I will be able to listen only to you. तेव्हा मी फक्त आणि फक्त तुझ्याच वचनाकडे मी पाहू शकेल, ऐकू शकेल. And I will be able to listen to you. आणि मी तुझं जे आहे बोलणं त्याकडे मी लक्ष देऊ शकेल. Jesus, you with your precious blood clean and purify my tongue. आणि जेव्हा मी ही प्रार्थना करतो की येशू माझी जी जिव्हा आहे, माझी जी जीभ आहे ती तुझ्या पवित्र रक्ताने ती स्वच्छ कर. And Jesus, with your precious blood, wash my heart clean, make it clean. आणि जेव्हा मी ही प्रार्थना करतो की माझं जे हृदय आहे ते येशू तू तुझ्या पवित्र रक्ताने स्वच्छ कर. Lord Jesus Christ, with your precious blood, wash my hands so that I will be able to do right things. आणि जेव्हा मी असे म्हणतो की येशू माझे जे हात आहेत ते तुझ्या पवित्र रक्ताने स्वच्छ कर, तेव्हा As well as I finally pray that Jesus, with your precious blood, wash my feet so I will be at the right places. आणि जेव्हा मी असे म्हणतो की
येशू की माझे जे चरण आहेत, जे पाय आहेत, ते तुझ्या पवित्र रक्तांनी स्वच्छ कर, की जेणेकरून मी जिकडे योग्य स्थळी असायला पाहिजे तिथे नेहमीच असायला पाहिजे. So the reason why I'm giving you these practical steps and how does it coordinate with the relationships that we are talking about? Because in a relationship, as we discussed in the first lesson, we need to relate to the other person. आणि मी हे सांगण्याचं तात्पर्य असे की की जेणेकरून तुम्ही जी दुसरी व्यक्ती आहे त्याबद्दल आणि तुमच्यामध्ये साम्य काय आहे ते बघायला पाहिजे. As the book of Ephesians says in chapter 5 verse number 1. आणि इफिस्करास पत्र याचे 5वे अध्याय आणि पहिले वचन आपण पाहणार आहोत. ते असे म्हणते की तर मग देवाची प्रिय मुले या नात्याने तुम्ही त्याचे अनुकरण करणारे व्हा. So it talks about that the holy word of God, whatever is mentioned, you need to put that into action. आणि ते असे म्हणते की जे काही तुम्ही बोलता ते तुम्ही तुमच्या आचरणात देखील आणण्याचा प्रयत्न करा. Now this particular passage from the book of Ephesians, it talks to children. Paul is trying to explain it to children that you need to be followers of the word. आणि या हे जे असं अध्याय आहे त्यामधून पौल असे लहान मुलांना सांगण्याचा प्रयत्न करत आहे की तुम्ही जे आहे ते आचरणारे असे व्हा. So if we are able to put that into practice, then we will be able to live the gospel in the real manner. आणि जेव्हा तुम्ही हे आचरणात आणण्याचा प्रयत्न करता तेव्हा तुम्ही खऱ्या रीतीने जे पवित्र शास्त्र आहे त्यानुसार तुम्ही जगण्याचा प्रयत्न करत आहात. So I'm trying to understand that how the blood of Jesus Christ is bringing victory into your family and in your relationship. आणि तेव्हा तुम्हाला हे कळेल की येशूचे पवित्र रक्त जे आहे ते तुमच्या आयुष्यामध्ये नक्कीच तारण आणेल. And from this moment onwards, to those who are listening, it is my humble and earnest request आणि जे कोणी हे ऐकत आहे त्यांना मी विनंती करू इच्छितो की that do not speak, claim or declare the word divorce in your relationship. आणि कुठल्याही प्रकारे तुम्ही तुमच्या नातेसंबंधामध्ये घटस्फोट हा शब्द वापरू नका. Because divorce is from Satan. Covenant marriage is from the Lord. कारण जो घटस्फोट जो आहे तो सैतानापासून आहे. देवाचे जे वचन आहे त्यातून ते पवित्र तुमची जी बांधले गेलेले आहात तुम्ही. It's a very simple understanding. If God wanted to divorce someone, he would not have made marriage at the first place. आणि जर देवाची हीच इच्छा असती की दोन जे जोडपे आहेत किंवा पती आणि पत्नी आहे यांमध्ये जर घटस्फोट व्हायची त्याची इच्छा असती तर त्यांनी जे नातेसंबंध आहेत लग्नाचे पवित्र बंधनाचे त्यांनी कधीच निर्माण केले नसते. He created an Adam for Eve and he knew that Adam will be able to take care of his wife Eve. आणि जेव्हा देवाने आदामाला आणि हवेला जेव्हा बनवले तेव्हा त्याला हे माहित होते की आदाम जो आहे तो त्याच्या बायकोची काळजी घेईल. It does not specify in the word of God that Adam divorced his wife. हे कुठेही असा उल्लेख नाहीये की जो आदाम होता त्यांनी स्वतःच्या पत्नीला म्हणजे हवेला त्यांनी घटस्फोट दिला. It does not mention anywhere that Abraham divorced his wife Sarah. हे कुठेही असा उल्लेख नाहीये की अब्रामाने त्याची जी पत्नी होती सारा हिला घटस्फोट दिला. Cannot Abraham divorce his wife Sarah just because she is not bearing children? कारण साराला फक्त जर मूल होत नसेल तर तो त्याच्या पत्नीला घटस्फोट देऊ शकत नाही का? And Abraham waited for 100 years for Sarah to bear a child. आणि अब्रामाने जे 100 वर्ष जे आहेत ते त्यांनी वाट पाहिली की तिला पुत्र प्राप्ती व्हावी म्हणून. Today this is happening in our world. We can see around wherein people, especially husband, just divorces their wife because their wife is not able to bear a child. आणि आपण हे आजच्या जगात पाहत आहोत की जी पत्नी आहे तिचा जो पती आहे तो घटस्फोट देतो कारण तिला पुत्र प्राप्ती होत नाहीये. But Abraham and Sarah were chosen from God. So Abraham, being the man of God, he was continuously in the thoughts of the living God. आणि अब्राम आणि सारा यांना देवाने निवडले होते आणि अब्राम हा नेहमी देवाच्या विचारांमध्ये असायचा. The same way, if I consider to be Moses, in the Moses example, when they were coming out of the land of Egypt. आणि जेव्हा मी मोशेचं उदाहरण पाहतो आणि हे पाहतो की जेव्हा तो इजिप्त या देशातून तो बाहेर येत होता तेव्हा with the entire nation of Israel. पूर्ण इस्रायल राष्ट्रासोबत. And it is mentioned that the time of Passover, वलांडणाच्या सणाच्या वेळेस,
At the time of Passover, God commanded Moses. आणि तिथे असा उल्लेख केलेला आहे की जेव्हा वलांडणाचा जो सण होता तेव्हा त्याची जेव्हा वेळ आली तेव्हा God commanded Moses देवाने मोशेला आज्ञा केली की to take the blood, dip the hyssop in the blood, and put it on the doorposts of all the houses. आणि तेव्हा त्यांनी अशी आज्ञा केली की मेंढराचं रक्त. मेंढराचं जे रक्त आहे त्यांनी स्वतःची जी द्वार आहेत दरवाजे आहेत त्यांवर त्यांनी ते लावायला सांगितले. Why did God tell Moses to do that? देवाने मोशेला असं का सांगितले असेल? There were imperfect people living inside the house, but still God wanted to secure and protect them. आणि कित्येक असे त्यातील असे लोक होते की जे एकदम बरोबर नव्हते, पण तरी देखील देव त्यांच्यावर प्रीती करत होता आणि त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करत होता. The same way today, as we are living in the period of grace, we need to apply the blood of the Lord Jesus Christ on the doorposts of our house so that Satan does not have any opportunity to enter into our house. त्याच रीतीने आजच्या जगात देखील आपण असेच करण्याचा प्रयत्न केला पाहिजे की येशूचे जे पवित्र रक्त आहे ते आपण आपल्या दरवाज्यांवर लावून सैतानापासून वाचण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. So there will be no dispute between parents and children. There will be no divorce between husband and wife. The children will listen to the parents and the parents will not anger their children. जेणेकरून जे आई वडील आणि लेकरं आहेत यांमधील कुठलेही वाद होऊ नये, जे पती आणि पत्नी आहेत यांमधील देखील कुठलेही वाद होऊ नये. As well as the children will always obey their parents. तसेच जे लेकरं आहेत त्यांनी स्वतःचे जे आई वडील आहेत त्यांचं ऐकलं पाहिजे. And the parents will never be angry towards their children. आणि जे आई वडील आहेत त्यांनी स्वतःच्या लेकरांकडे कधीही रागाच्या भूमिकेने पाहिले नाही It पाहिजे. is a very simple understanding, and I am going to start a new series for the month of January, so please stay tuned in. It is going to be on the leadership lessons. आणि मी हे तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करू इच्छितो की जानेवारी महिन्यात आम्ही याच विषयावर एक नवीन विषय असा घेऊन येणार आहोत. And that is about leadership. आणि त्यातून लिडरशिप आपल्याला कळणार आहे. That how you can be a leader in your community or people around you to establish a relationship. आणि यातून आम्ही असं समजवण्याचा तुम्हाला प्रयत्न करणार आहोत की नेतृत्व कसे मिळवले पाहिजे तुमच्यामध्ये आणि तुमच्या लोकांमध्ये. And the sole purpose should be only to glorify the Lord Jesus Christ. आणि यातून फक्त आणि फक्त तुम्ही येशू ख्रिस्ताला यातून गौरव दिला पाहिजे. And it will happen. आणि ते तसंच होईल. Also, I would like to encourage you, especially for the 23rd of December. आणि मी तुम्हाला प्रोत्साहित करू इच्छितो की 23 डिसेंबरला We have got a special Christmas message which is going to be bought by Reverend Sanjay Gaikwad. आणि एक खूप विशेष असा संदेश आपल्याला देणार आहेत रेव्हरंड संजय गायकवाड. He is going to preach a Christmas message, why Jesus came. आणि ते ख्रिसमसमध्ये असा मेसेज देणार आहे की येशू का आला. Reverend Sanjay Gaikwad has served as a principal of the Marathi college in Union Biblical Seminary. आणि युनियन बिब्लिकल सेमिनरी इथे प्रिन्सिपल म्हणून होते ते रेव्हरंड संजय गायकवाड For the Marathi section. मराठी सेक्शनसाठी. And now he is doing a wonderful ministry with Anugraha online service. आणि खूप सुंदर अशी ते सध्या मिनिस्ट्री करत आहे अनुग्रह ऑनलाईन वर्शिप म्हणून. And out there, you can also subscribe to his YouTube channel Anugraha, wherein you will be able to see how he is teaching. आणि तुम्ही त्यांचे यूट्यूब चॅनल जे आहे अनुग्रह म्हणून त्याला तुम्ही सबस्क्राईब करू शकता आणि तुम्ही ते बघू शकता की ते कशा रीतीने सुवार्ता करत आहेत. If you need prayer, our numbers are displayed below. आणि जर तुम्हाला प्रार्थनेची गरज असेल तर आमचे जे संपर्क आहेत ते आम्ही खाली दाखवलेले आहेत. You can reach to us by phone, by WhatsApp, or you can call us. आणि तुम्ही संपर्क साधू शकता किंवा व्हॉट्सअप करू शकता किंवा आम्हाला फेसबुकवर देखील कळू शकता. On Facebook, we have our own page, Living in Prophetic Times, and the same name we have it on YouTube as well, our own channel, Living in Prophetic Times. आणि फेसबुकवर आमचे लिव्हिंग इन प्रॉफिटिक टाइम्स म्हणून आमची पेज आहे आणि त्याच नावाने आमचे यूट्यूबवर देखील चॅनल आहे. My dear brother Abhishek and I, we are continuously praying for you because our focus is to work towards the families. आणि मी स्वतः आणि माझे जे बंधू आहेत मयंक हे आम्ही सतत प्रार्थनेमध्ये असतो तुमच्यासाठी की जेणेकरून तुमच्या आयुष्यामध्ये सगळे शांतता यावी म्हणून. As well as there should be peace in your relationship. जेणेकरून तुमच्या आयुष्यामध्ये शांतता यावी म्हणून. In your relationship.
तुमच्या नातेसंबंधांमध्ये. So I will definitely encourage you. Also, as we are doing a promotion for our Daily Bread ministries, for every person who calls our ministry, you will receive a copy of the Our Daily Bread devotional in whichever language you want, absolutely free. आणि मी हे तुम्हाला सांगू इच्छितो की जो कोणी व्यक्ती आमच्याशी संपर्क साधेल त्याला आम्ही प्रमोशन म्हणून एक आपली रोजची भाकर म्हणून जी प्रवृत्ती सॉरी एक प्रत जी आहे ती आम्ही तुम्हाला एकदम मोफतपणे देऊ. So I will continue to pray for you right now. तर मी तुमच्यासाठी प्रार्थना करू इच्छितो. हे दे बाप्पा, विशेष करून तू आम्हाला ही संधी दिलीस दे बाप्पा, तू हा संदेश तुला तुझ्यासाठी देण्यासाठी दे बाप्पा, म्हणून आम्ही तुझे आभार मागतो बाप्पा. जे कोणी हा आमचा संदेश ऐकला असेल बाप्पा, त्या प्रत्येकाला तू आशीर्वादित करणारा एकमेव जिवंत परमेश्वर आहेस, म्हणून आम्ही तुझे आभार मागतो बाप्पा. इथून पुढचा सर्व वेळ काळ समय तुझ्या हाती देतो आणि माझ्या सर्व बंधू भगिनी जे कोणी हा संदेश ऐकत असतील बाप्पा, त्यांच्या नात्यांमध्ये, त्यांच्या नातेसंबंधांमध्ये तू आरोग्य देणारा परमेश्वर आहेस, म्हणून आम्ही तुझे आभार मागतो. हीच लहानशी विनंती टाळणाऱ्या येशू ख्रिस्ताच्या नावाने मागतो, म्हणून तू ऐक. आमेन. आमेन.